श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने निशुल्क पक्ष्यांसाठी कमंडलू जलपात्र वाटप। पशुपक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे। देविदास शर्मा। उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती रोखण्यासाठी जंगलात जाऊन भोपळे आणून त्यांना कमंडलू आकार देऊन जलपात्राची निर्मिती करून जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून दिनांक 20 मार्च रोजी शुक्रवारी कमंडलू जलपात्र वाटप करण्यात आले। पशुपक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे। मानवाच्या प्रमाणे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। रखरखत्या उन्हात सावलीसाठी व चिमूटभर दाण्यासाठी चिमणी व पक्षी यांची भटकंती दिसून येते। मात्र वाढते प्रदूषणामुळे चिमणी व पक्षी संकटात आहेत। या लहानशा जीवाला वाचवण्यासाठी जागतिक पातळीवर 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो। सध्या स्थितीत चिमणी काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या वाटेवर आहे। त्यांच्याविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी, त्यांचे योग्य संवर्धन व्हावे याकरिता शहरातील सामाजिक संस्था श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी जलपात्र वाटप केले जाते। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा व त्यांचे सहकारी हे मागील 26 वर्षापासून तलाव रोड, घाटपुरी रोड, शेगाव रोड आदी ठिकाणी जाऊन जंगली दुधी भोपळे आणून त्यांना सुकवतात व नंतर त्यांना कमंडलू आकार देऊन जलपात्राची निर्मिती करतात। हे कमंडलू पर्यावरण पूरक व नैसर्गिक असून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी योग्य ठरत आहे। विशेष म्हणजे या कुंड्या वाटपही मंडळाच्या वतीने ज्या ठिकाणी पक्ष्यांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी वाटप करण्यात येतात। मुन्ना शर्मा यांच्या या उपक्रमाची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आज दिनांक 21 मार्च शुक्रवार रोजी चिमणी दिवसाचे निमित्त कमंडलू जलपात्र वाटप करण्यात आले। जनावरांना पाणी पिण्यासाठी जनुना येथे हौद लावण्यात आला। या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाडे, दिलीप झापर्डे, प्रमोद गायकवाड, रामकृपाल शर्मा, अर्जुन जाधव, लालाजी सांगडे, कृष्णा सुकाडे, रमन अग्रवाल परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती, अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, बुलढाणा।